काय तुम्हाला चॅलेंज आहे एखाद्या तरी नेत्याने बिना प्रोटेक्शन देऊन दाखवा. तुम्ही जर माघारी गेले ना आई शपथ आपलं चॅलेंज आहे तुम्हाला. परत जर तुम्ही तुमच्या गाडीचं प्रूफ बसून गेले तर जनता रागवली हो. जनतेला तुमचं हे सत्ता ते तुम्ही भोगा. मी कुणालाही इग्नोर करत नाही, मला बोलायचे नाही. पण तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी जर काही करू शकत नसेल तर याचा अर्थ नाही. खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांचा या सगळ्या नेत्यांनी एक आदर्श घेतला पाहिजे. मी पक्षावाईज बोलत नाही, मी पक्षासाठी बोलत नाही. मी फक्त एक माणूस, एक नेता कसा असावा याचं उदाहरण सांगतोय. ओमराजे निंबाळकर साहेबांचा आदर्श या साऱ्या नेत्यांनी घेणं गरजेचं असतं. कारण सर्वसामान्य माणसाला तसा नेता पाहिजे की त्या नेत्यांनी काम केली पाहिजे. आज तो माणूस त्याच्या म्हणून त्याला पाणी लागतंय, कमरे इतक्या पाण्यात, डोके इतक्या पाण्यात तो शकतोय, जनतेला बाहेर काढतोय, जनतेपर्यंत जातोय, तलाट्यांना बोलतोय, पंचनामे करा म्हणतोय. आणि हे काय म्हणताय पंचनामे केले, ठीक आहे ना केले, पण माझे मत काय आहे की शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर हे पैसे जाणे गरजेचं आहे.